गेल्या महिन्याभरापासून धुळे शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. थोडाही वारा किंवा पाऊस आला तरी देखील वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. यामुळे धुळेकर नागरिक चांगलेच त्रस्त आहे. तर दुसरीकडे वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिक संतापले आहे. जुलै महिन्याच्या वीज बिलात वाढीव दर आल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना 300 ते 400 रुपये महिना येत होते. त्या ठिकाणी 1500 ते 2000 रुपये इतके वाढीव बिल आल्याने नागरिक चांगलेच संतापले आहे. संतप्त नागरिकांनी सातपुडा शाळेच्या पाठीमागे असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचा घेराव घालत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. आज आम्ही येथे प्रभाग क्रमांक 2 मधील नगावबारी परिसर असेल, आरती सोसायटी असेल, संपदा नगर असेल, कृषी कॉलनी असेल, भगवती नगर असेल, न्हावी कॉलनी असेल, येथून या परिसरातील सर्व नागरिक त्रस्त नागरिक येथे उपस्थित झाले महावितरणाच्या ऑफिसवरती. आणि इथले जे कांबळे साहेब आहे ते आम्हाला 3 दिवसापासून सगव करताय. तर ज्या आमच्या माता भगिनींचं लाईट बिल महिन्याला 800 रुपये येत होतं, त्या आता त्यांचं लाईट बिल आता 5 ने 6000 आलेलं आहे. तर आम्ही त्यांना जाब विचारायला आलेलो आहे की एवढं लाईट बिल महिन्याला आमचं आलं कसं काय या महिन्याला. तर 3 दिवसापासून ते आम्हाला चगवाचगवीचे उत्तर देत आहे.